तर YouTubeचं नवीन अपडेट आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला अजिबात आता स्वतःहून थंबनेल बनवायची काहीच गरज नाहीये. डायरेक्ट आपण मोबाईल थ्रू आणि स्वतःच YouTube आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर अनलिस्टेड असं करायचंय आपल्याला सेटिंगमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह मध्ये मोबाईलमध्ये दाखवणार आहे की तुम्ही कसं आपल्या मोबाईलवर घरी बसून आणि थंबनेलला वेळ सुद्धा घालवायची काहीच गरज नाही. आपण डायरेक्ट YouTube स्वतः आपल्याला थंबनेल बनवून देणार आहे. तर झटपट आपण उशीर न करता चला याची प्रोसेस पाहून घेऊया. तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन अपडेट मी तुम्हाला देत जाईन. इथून पुढे तर प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला नवीन नवीन अपडेट येतील आणि सोप्यात सोपं तुम्हाला YouTube कसं चालवता येईल याच्या सुद्धा माहिती दिली जाईल. तर चला आपण उशीर न करता सगळ्यात अगोदर पाहूया की आज आपण YouTube वरती न काही करता म्हणजे आपण स्वतः थंबनेल न बनवता फक्त आपला व्हिडिओ पाहून आपल्याला YouTube स्वतः आपल्याला एडिट करून देणार आहे की कसं थंबनेल एडिट करायचं. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे साईडला बटन हे दिसत असेल तिथे तुम्ही ऑन करून घ्या ते. तर ते तुम्ही नक्की ध्यान देऊन बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की काय करायचं आपल्याला. त्याच्यानंतर मग तुम्हाला पटकन समजेल. तर सगळ्यात आधी आपल्याला क्रोम इथे गॅलरीमध्ये जायचंय आणि आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचंय. क्रिएटर स्टुडिओ मध्ये गेला तर तिथे तुम्हाला ऍप मधून ओपन होणार नाहीये. क्रोम ब्राउझर मध्ये आपल्याला जायचंय आणि तिथून आपल्याला ते क्रिएटर स्टुडिओ ओपन करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला इंटरफेस तुम्हाला दिसत असेल ओपन झालेला आहे. त्याच्यानंतर जे आहे इथून आपल्याला काय करायचंय हे जे आहे इथं एकदम राईट साईडला आपल्या हातातल्या राईट साईडला जे आहे एक तुम्हाला हेच दिसत असेल एआयचं मोडचं जनरेट केलेलं असेल तर तिथे तुम्हाला क्लिक करायचंय. खाली बघू शकता तुम्ही हॅलो रेणुका गोदे हाऊ कॅन आय हेल्प यू इथं आपल्याला ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून गेलात तर तिथे तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन हाऊ कॅन आस्क स्टुडिओ हेल्प मी. तुम्हाला काय मदत करू शकतो क्रिएट थंबनेल हे पण आहे. आपल्याला आता सध्या थंबनेल पाहिजे तर थंबनेल वरती आपल्याला नाही का क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही असं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला विचारलं जातं की कशाला क्लिक करायचंय. जर तुम्ही डायरेक्ट ह्या ऑप्शन वरती क्लिक केलात तर तिथे तुम्हाला डायरेक्ट आपला जो आता अपलोड केलेला व्हिडिओ आहे तर ते डायरेक्ट तिथे जनरेट होतो आणि त्याच्यानुसार आपल्याला तुम्ही बघू शकता 1-1.5 मिनिट वेळ घेतं. 1.5 मिनिटाच्या नंतर त्याच्यावरती तुम्हाला एक सोडून 3 ऑप्शन आपल्याला देतं YouTube की तुम्हाला कोणतं पाहिजे कोणतं नाहीये. तर तुम्ही साईडला जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल की 3 आपल्याला ऑप्शन आलेले आहेत आणि ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं थंबनेल बनवू शकता. थंबनेल जर आकर्षक असेल तर आपला व्हिडिओ पण तेवढाच छान दिसतो आणि खूप जण क्लिक सुद्धा करतात. तर त्याला ज्याला जी म्हणजे सत्य वाटतं त्याच्यानुसार त्यांनी खाली पण दिलेलं असतं की आपल्याला तुमचं हा म्हणजे हे जे तुम्हाला थंबनेल बनवलंय तर त्याचं काय महत्व आहे ते खाली लिहिलेलं असतं. तर अशा पद्धतीने 3 थंबनेल तुम्हाला ऑप्शन मध्ये देतात आणि तुम्हाला जे म्हणजे दिसेल तर ते तुम्हाला त्या सेम असं आपल्याला जे घ्यायचंय तुम्हाला जे आवडेल ते घेऊन तुम्हाला व्हिडिओवरती क्रिएटर स्टुडिओ मध्ये हे डाउनलोड करून घ्यायचंय. असं इथे त्या क्लिकवर तुम्ही जर फोटोवर क्लिक केला तर तिथे डाउनलोडचं ऑप्शन येतं. तर तिथे जर तुम्ही केलं क्लिक तर डायरेक्ट डाउनलोड होतं. मग क्रिएटर स्टुडिओ मध्ये आपण जाऊन त्या व्हिडिओवरती आपण थंबनेल आपण जसं नेहमी लावायचो तसं तुम्ही लावू शकता. डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथे ते लावू शकता आणि तुम्ही खाली बघाल तर परत आपण स्क्रोल करून जर खाली खाली गेलात त्याच्यानंतर खाली जे आहे तिथं आपण जर प्लस आयकॉन मध्ये जर आता इथं खाली दिलेलं आहे हाऊ कॅन हेल्प यू म्हणून तर तिथे जर तुम्ही आस्क मी क्वेश्चन म्हणून जर तुम्ही क्लिक केलात परत एकदा तर तिथं सुद्धा आपल्याला अजून कुठले जर तुमच्या जुन्या व्हिडिओला जर तुमचे थंबनेल तुम्हाला वाटत असेल की व्यवस्थित नाहीये तर आपण खूप मेहनत केली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा कुठलं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे जो कुठला आवडेल त्या व्हिडिओला तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर म्हणजे क्लिक करू शकता आणि त्याच्या खाली फक्त लिहायचं आहे छान थंबनेल. तुम्हाला जर मराठी हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला जी कुठली लँग्वेज येते त्या लँग्वेज मध्ये तुम्ही इथे खाली देऊ शकता की छान थंबनेल बनवा. तर तुम्ही त्या व्हिडिओला क्लिक करून पाठवला तर तुम्हाला ते तसं थंबनेल तुम्हाला हे AI करून देईल. आता खूप सोपं झालंय. सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. नक्की तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर देखील करायला विसरू नका. चला मग भेटूया आपण. बाय बाय.